तो बैठ जाएगी पर आवाज़ क्लियर नहीं आएगी। कारण ये है कैमरा कितना अच्छा है। मी आत्मानुभूती केंद्रामधून स्वामी आत्मानंद बोलतो आहे. आता आमचं सर्वांचं सौभाग्य आहे की आपल्यासमोर नागपूरचे मोठे संत संत काय म्हणतात की विचारक आहोत आणि हे विचारक मार्गदर्शक. आणि ऊर्जा विज्ञानातील एक्सपर्ट डॉक्टर नरेश दयानी आपल्याला काही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारणार आहेत. प्रश्न कशावर आहेत तर उज्ज्वल भविष्याकडे नेणारी ही प्रश्नावली आहे. याच्यातला पहिला प्रश्न असा आहे, आता मी प्रत्येक प्रश्न विचारणार आहे आणि त्यावर डॉक्टर नरेश याच्यावरती उत्तर देणार आहेत. पहिला प्रश्न हा आहे की आपलं मन सतत भगवद्गीतेमध्ये का लावावं. ओव्हर टू नरेशजी. सतत भगवद्गीते म्हणजे आपला गीताच म्हणजे एकच ग्रंथ नाही आहे. सतत आपला मन धार्मिक कसा होईल. धार्मिक होण्याचा अर्थ असा आहे की आपलं मन सत्याला किंवा ज्ञानाला किंवा आनंदाची प्राप्ती कशी होईल ते सत्य धर्म आहे. भगवद्गीता म्हणजे तुम्ही काय केलं की एक प्रकारची कंपॅरिझन केली की भगवद्गीताही श्रेष्ठ आहे आणि बाकीचे धर्म नाही. सर्व धर्म आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या आपल्या रस्त्यातून एकच मंजिलकडे जाते. कुठूनही कोणाला काही भेटू शकते. तर कोणताही पासून कोणी काही भेटला आणि ते धर्माची त्याला उपलब्धी झाली त्याची हे उपलब्धी आपण गणना केली पाहिजे. तर आपलं सतत मन भगवद्गीता किंवा सत्यामध्ये कसं राहील म्हणजे तुमची जेव्हापर्यंत अज्ञानची निवृत्ती होत नाही तेव्हापर्यंत तुमचं मन लागू शकत नाही. हे माझ्या थोडक्यात सांगत. बरं, फार खूप खूप धन्यवाद. दुसरा प्रश्न असा आहे, जीवनातील सर्वोच्च ध्येय काय आहे. जीवनातील बोलू आता. हो हो. जीवनातील सर्वोच्च ध्येय आहे की तुम्ही आपण कोण आहे. मी कोण आहे. मी का शरीर आहो की मी का मन आहो की मी बुद्धी आहो की मी का एक स्मृती आहो की याददाश्त आहो. आणि माझी ओळख म्हणजे काय. माझी ओळख म्हणजे की मी पुरुष आहो की मी शरीर आहो की मी देश नागरिक आहो, याचा दोस्त आहो, याचा दुश्मन आहो, याचा वडील आहो, याचा भाऊ आहो, याचा पती आहो. हे नाही आहे. हे जितकी जे ओळख तुमची आहे ते दुसऱ्याकडून तुम्हाला थोपलेली आहे किंवा तुम्हाला मानलेली आहे, तुम्हाला ग्रसित झालेली आहे. वास्तविकता पाहिली तर तुम्ही हे नाही आहे. हे तर सर्व संसारिक व्यवहार नाम रूप संस्कारमध्ये चालत राहते. तुमची असली ओळख कशी आहे की जेव्हा तुम्ही शोध करताल किंवा तुम्ही अनुसंधान कराल किंवा तुम्ही सतर्क राहाल, जेव्हा तुमचा द्रष्टाभाव या साक्षीभाव तुम्हाला उपलब्ध होईल तर तेव्हा तुम्हाला समजून आहे की मी शरीरही नाही आहो, मनी नाही आहो, बुद्धी नाही आहो. मी तो सत्य प्रकाश चैतन्य जो सर्व अंगामध्ये सर्व मनुष्यामध्ये सर्व वनस्पतीमध्ये सारा जगतमध्ये प्रकाशित होऊन मला तो माझ्यामध्येही प्रकाशित आणि मीच तो प्रकाशित करून आणि तोही प्रकाशित मला आनंद देऊन राहिला. हे जेव्हा तुम्हाला अनुभव होईल तेव्हा तुमची उच्च अवस्था प्राप्त छान 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 छान. पुढचा प्रश्न आहे, सर्व दुःख चिंता वेदना अनिष्ट विचार आधीपासून मुक्तता कशी मिळवावी. जितके दुःख आहे आणि जितकेही तुमच्याकडे दुःख आहे त्याचं मूळ कारण म्हणजे भय आहे आणि त्याचं भय जे आहे त्याचं मूळ कारण आहे ज्ञान आहे. जेव्हापर्यंत तुमच्या ज्ञानची निवृत्ती होत नाही आणि थोडक्यात असं म्हणलं की आपले जितके दुःख आहेत ते सर्व मनचे दुःख आहेत. आत्म अनुभूतीचे दुःख कधी होत नाही आणि कधी त्याला दुःख लागत नाही आणि त्याला कधी कोणी अहंकारही लागत आणि काही राग द्वेष नफरत काही अशी गोष्ट लागत नाही. म्हणजे दुःखचं कारण काय आहे की जे तुमचे मनचे विकार आहेत त्याच्याकडून तुम्हाला दुःख होतं. आणि मनचे विकारची निवृत्ती कसं होईल हे आपल्याला थोडक्यात समजून आलं पाहिजे. जेव्हा मनचे विकार निवृत्त होते धीरेशने आपलं मन समजून येते की मी मन नाही आहो, मी मनचे वर आहो आणि मनला मी जेव्हा पाहणं चालू करतो किंवा द्रष्ट भावना या साक्षी भावना किंवा विटनेसेस करतो, अरे हे तर माझ्या मनवर चित्र चालून राहिलं आणि मी काहून दुःख करून राहिलो.
हे तर अनित्य आहे. हे कोणाचंही होऊन राहिलं, सर्वांचं होते. मनाला झालं तर काय झालं, तर त्याची दुःख करायची. जे अशी कशी गोष्ट अशी आपल्या जीवनात कधी होत नाही की जे दुसऱ्याला झाली नाही, तर आपल्याला दुःख करायचा काय अर्थ आहे. तर सर्वांचे होते का नाही, ज्या सर्वांना भूक लागते आपल्याला भूक लागते, ज्याचं सर्वांना काय असतं तर सर्वांना दुःख होते, आपल्यालाही दुःख होते. आणि ते दुःख वास्तविक दुःख नाही, तो मनचं दुःख आहे. आणि तुम्हाला जर ते दुःखाची निवृत्ती करायची असेल तर तुम्ही आपलं मन संयमित करा, मनचे स्वामी म्हणा आणि मनचे वर जा, तर तुम्हाला दुःखाची निवृत्ती ॲटोमॅटिक होईल. हे वा तुम्हाला सांगा. फारच छान फारच छान. पुढचा प्रश्न आहे, योग्य किंवा अयोग्य निर्णय घेण्याची क्षमता अथवा विवेकबुद्धी कशी प्राप्त होऊ शकेल? म्हणजे मन किती निर्मल आहे तुमचं, मन किती सकारात्मक आहे, आणि जे तुम्ही करून राहिले ते काय सत्य आहे का, ते बहुतेक लोकांना सर्वांशी संबंधित आहे का, आणि ते त्याची गती तुम्हाला उच्च अवस्थाला घेऊन जाणार आहे का, तो सर्व योग्य निर्णय येणार आहे. हे 3 प्रश्नाचा विचार करा, बाकी काही नाही. जेव्हापर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह राहतात किंवा तुम्ही आपल्यासाठी करतात किंवा आपल्या रिलेटिव्हसाठी करतात किंवा आपल्या अहमसाठी करतात किंवा आपले शान शपथ दाखवासाठी करतात, ते सर्व दुःखाची गतीला प्राप्त करणार आहे. काहून त्यांचा जे आधार आहे ते उत्पन्न होणार आणि विनाश होणार. अशी वस्तूचा विचार करा जी उत्पन्न होते नाही, उत्पन्न होऊन विनाश नाही होत, त्याचा संग करा. एका अर्थाने अहंकार असला तर दुःख तुम्हाला होत राहतं. होते बरोबर. जसं तुम्ही दुःख होतेच. ज्याची ज्याची तुम्हाला रक्षा करणं पडते त्याला दुःख होते, आणि हो. ज्याची जो स्वयंरक्षित आहे तो कधी दुःख करत नाही. जसं मी कोणाशी प्रेम करत आहोत तर मी त्याची रक्षा करत नाही, पण मी कोणाची नफरत करत आहोत तर त्याची रक्षा करावं लागतं. त्याच्या मला अकाउंट खोलावं लागतं, कारण मनामध्ये ठेवावं लागतं की माझ्या याच्याकडून बदला घ्यायचा, मला त्यांनी असं केला, मला असा राग आहे, त्याचा दिवस आहे, मी त्याच्या असं करून टाकेल तसं करून टाकेल. म्हणजे यू हॅव टू थिंक मेनी टाइम्स अबाउट दॅट. वेन यू लव्ह एनीबडी डोंट नेव्हर थिंक, यू गेट एक्सपाउंडेड. अँड आणि प्रेम जेव्हा अनंतची सीमा प्राप्त होते तेही ज्ञान होते आणि तेही सत्य होते आणि तेही आनंद होते. वा फारच उत्तम. सतत कर्मरत राहण्यात ही तर का लपलंय? सतत कर्मरत, कृष्णाने सांगितलं जसं हं, की तुम्ही सर्व वासना सोडून हं, फक्त कर्म करा, हं, कर्मफळाची आशा नका करू. हं. तेच जे श्रीकृष्ण भगवान असं नाही म्हटलं, कर्म तुम्ही कोणत्या दृष्टीने करून राहिले, कोणत्या भावने करून राहिले. जेव्हा कर्माचा भाव आपला शुद्ध राहते, अकार्ताचा भाव राहते, निष्पक्ष राहते, समानताच्या भावना राहते, तेव्हा कर्मचा फल वेगळा वेगळा मिळतो. वेगळं. आणि जेव्हा कर्माची दृष्टी म्हणजे दूषित राहते, अज्ञानपूर्वक राहते, त्याचा फल वेगळा मिळतो. वा म्हणजे जेव्हा पाऊस यायचा आहे अगोदर त्या तुम्ही बीज पेरला तर ते फसल येणार आहे. येणार. तर तुम्ही नाही पेरला आणि नंतर पेरला तर काय अर्थ होतो. काही अर्थ नाही. म्हणजे तेही दृष्टी सम्यक होऊ शकते, तेही दृष्टी विषम होऊ शकते, तेही ज्ञान तुमच्या उद्देशपूर्ण होऊ शकते, तेही ज्ञान तुमच्या अज्ञानमध्ये होऊन तुम्हाला विष वाढवू शकते. छान छान. खास म्हणजे दृष्टी आणि दृष्टीचा फरक आहे. गीतेमध्ये नित्य नवीन ज्ञान का प्राप्त होते? नित्य नवीन. असा होते की गीता जेव्हा वाढताय किंवा तुम्ही जेव्हा अनुभूती करताय तर तेव्हा तुम्हाला मनची विलुप्ती होते, आणि जेव्हा मन विलुप्त होते तेव्हा प्रज्ञा जगते. जेव्हा प्रज्ञा जगते तर त्याचे काही डेफिनेशन, काही परिभाषा, काही शब्द येते, पर त्याच्या मूळ जे तारतम्य आहे सत्याला प्राप्त होते. तर प्रज्ञाची काही परिभाषा राहिली, काही असं वाटतं की आपलं नित्य नवीन गोष्टी येऊन राहिली, पण त्याच्या मूळ जे प्रारब्ध ते मूळ जे उपलब्धी आहे ते सत्याला होते, आनंद होते. वा जसं मी कोणाला म्हणून की भाई एव्हरी ॲक्शन इज इक्वल इक्वल, किंवा मैंने ऐसा म्हटलं की जैसे कर्म करेंगे वैसे फल देंगे बाबा, हे जैसा बोंगे वैसा काटोगे, तर हे सर्व एकच आहे, पण हे डिफरंट डायमेन्शनमध्ये वेगळे वेगळे वाटते, आहे गोष्ट एकच आहे. छान.
जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता व का? जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ असं पाहिलं तर जगातील पुष्कळ ग्रंथ चांगले आहेत, पण असं आपण जसं हिंदू किंवा वैदिक ग्रंथाला पाहिला तर ते जास्त परफेक्शनला म्हणू शकतो. बाकीचे ग्रंथ आहेत ते त्यांचे वेळेनुसार किंवा त्यांची देशकाल परिस्थितीवर त्यांना घडलेले आहे. काही चुकत सर्व ग्रंथामध्ये राहते, काही परिवर्तन मोसमी होत राहते, तर त्याच्या आपण अमेंडमेंट करायला पाहिजे. आणि मी असं म्हणू शकतो की एक हिंदू धर्मही असा आहे तर त्यांनी काही अमेंडमेंट केले, बाकी लोक अमेंडमेंट करायला जात नाही आणि त्यांचं असं अडियल तत्व आहे की आम्ही अमेंडमेंट करू दे, हे जे काही आहे सत्य आहे. मी कोणाच्या धर्माचं नाव घेत नाही, पण मला तरी याच्यानंतर एक मला गुरु ग्रंथ साहेब जे आहे त्याच्यामध्ये जे कलेक्शन ऑफ थ्योरीज त्या कबीरची आहे, त्या फरीदची आहे, त्या मीराची आहे की बाकीची आहे, ते जर तुम्ही कधी वाचलं तर तुम्हाला वाटेल की हे इज व्हेरी करेक्टिव्ह नेक्स्ट टू अदर. छान छान. ज्ञान आणि विज्ञानात काय फरक? ज्ञान म्हणजे मटेरियलिस्टिक नाही आहे, विज्ञान म्हणजे मटेरियलिस्टिक आहे. ज्ञानला काही प्रूफची जरूरत नाही आहे, विज्ञानला प्रूफची जरूरत आहे. विज्ञान जेव्हापर्यंत मानू शकत नाही जेव्हापर्यंत तुम्हाला प्रूफ नाही. ज्ञान म्हणजे अनुभूती आहे, त्याचा आभास आहे, त्याचा एहसास आहे. तर जीवनमध्ये ज्या गोष्टमध्ये आभास एहसास आणि एहसास नाही आहे तर जीवनाचा त्याचा आनंद होऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रमाण पाहिजे तेव्हा तुम्हाला तर्क पाहिजे, तेव्हा तर्क पाहिजे तेव्हा तुम्हाला विचार पाहिजे. जेव्हापर्यंत तुम्ही विचार शून्य होत नाही, तर्क तुम्हाला जात नाही आणि तुम्हाला प्रमाणाची गरज नाही, तर तेव्हापर्यंत ईश्वरी उपलब्ध होऊ शकतो. हे म्हणजे थोडक्यात समजू शकतो. एक कन्क्लुडिंग प्रश्न विचारतो, आणि हा विषय खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्या लिमिटेड वेळेमध्ये आपण एवढा मोठा विषय तर नाही घेऊ शकत, पण काही जे महत्त्वाचे आहेत ते प्रश्न विचारले. आता एक प्रश्न मी असा विचारू इच्छितो की निरंतर शाश्वत सुखाकडे किंवा आनंदाकडे वाटचाल कशी करावी? निरंतर म्हणजे असा होतं की जीवनामध्ये जेव्हा आपण व्यवहार संस्कार नामरूप करत राहिलो तर तेव्हा आम्हाला असं वाटत आहे की हे नामरूप आणि व्यवहारही जीवन आहे. जसं आपण मी ईट आहे आणि किंवा गमला आहे किंवा चिलम आहे, चाहे कुल्हड़ आहे, चाहे सुरई आहे, असं आपलं वेगळे वेगळे वाटत आहे. जसं कानची पट्टी आहे, कानची बाली आहे, गळ्याचा हार आहे, पैरची पट्टी आहे, असे वेगळे वेगळे पण आहे सर्व सोने आणि ते सर्व माती आहे. म्हणजे मातीतून विटा बनते, मातीतून गमला बनते, मातीतून कविलू बनते, मातीतून चिलम बनते, मातीतून कुल्हड़ बनते, मातीतून नान बनते, सुरई बनते. सुरई नान पाणीचे काम येईल, कुल्हड़ तुमचे चायचे काम येईल आणि चिलम तुम्ही गांजा पिण्यासाठी येईल किंवा दुसरे तंबाखू बनवून काही घ्यावे आणि विटाची दिवाळी बनत, पण आहे सर्व माती. बरोबर आहे. तर हे जेव्हा मला असं वाटतं याच गोष्टीला महात्म्या लोकांनी म्हटलेलं आहे की एकोहम बहुस्यामी. म्हणजे परमेश्वर असा आहे की आपल्याला विविध दिसणाऱ्या गोष्टींच्या मागे तो एकच आहे. एकच आहे. बरोबर, हेच त्याचं उत्तर आहे. एकच जे परम ऊर्जा या परम सत्ता किंवा परमात्मा ते सर्वात जगतमध्ये प्रसरलं आहे आणि प्रकाशित आहे आणि त्याचे कारणही आपण हे उपलब्धी आहे. वा वा, फारच छान. तर डॉक्टर साहेब, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली, तुमचा बहुमूल्य वेळ दिला आम्हाला. नाही, मी डॉक्टर तसा मी नॅचरोपॅथी डॉक्टर, पण माझ्या म्हणणं असं आहे की मी एक मार्गदर्शक आहो. मी ना काही मला काही गुण झाला आहे आणि मी काही आपली मूर्त किंवा संत महात्मा किंवा आश्रम बनायची माझी काही इच्छा नाही. बस मी जर माझ्या जीवनचा उद्देश हे आहे की माझ्या गोष्टीमधून कोणाला जर मार्ग मिळत नाही, असेल. तुमचे विचार आणि तुमचं मार्गदर्शन ऐकून खूप छान वाटलं. ठीक आहे. असंच आम्हाला जर माझ्या विचारातून कोणाला प्रेरणा भेटत असेल मी म्हणतो की माझ्या हेही सर्वात जगाचा मोठा दान आहे. वा. तुम्ही कोणाला किती पैसे द्या, किती घर बांधा, त्याचं लग्न करतो, पण त्याच्या जेव्हापर्यंत डोळ उघडत नाही आणि कोणी माणसाने कोणाचे वचनने श्रवणने स्वाध्याने जर त्याची डोळ उघडली म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा दान खूप नाही. वा वा, हेच म्हणतो. अगदी खरं आहे. खूप धन्यवाद.